माडसांगीवरून आई येत आहे ना। रेखा जाधव आईंचं नाव आहे। बघा आई, तुम्ही थेरपी सेंटरला कोणी सांगितलं तुम्हाला? आमच्या मोठ्या यांच्या दिराने सांगितलं की असं थेरपी सेंटर आहे, तिथं जा आणि तुमचा जो काही त्रास आहे तो बरा होईल। बघा तुम्ही थेरपी सेंटरला येत आहे, येण्याच्या आधी काय काय त्रास होता तुम्हाला? कंबर, पाय दुखतेमध्ये, पायाला गोळे यायचे। पायाला गोळे यायचे? 8 दिवस नाही काय झालं, नव्या दिवशी आपोआप पाय माझा एकदम वरती आला। आधी पाय वरती होत नव्हता का? 4-5 वर्षापासून घरातच आहे। कशामुळे गुडघे दुखायचे वगैरे जास्त? काम करायचे ना, काम करायला जाऊन त्याच्यात काय लागत नाही। बरोबर आहे। आपण जे आधी कामं करत होतो त्याच्यामुळं तो त्रास वाढला होता आईंचा। आता बघा, याच्यासाठी तुम्ही कुठे गोळ्या औषधे घेतली होती का? मग दवाखाने केले होते? साधा असो मोठा असो कुठेही केलाच असेल ना, तिथं पैसे पण घालवले असतील, गोळ्या औषधे घेतली असतील, फरक किती पडत होता मग तिथे? काहीच नाही, गोळ्या घेतल्या का तेवढ्या पुरता तेवढा 5-6 तास फक्त फरक पडायचा। दुखणं कधीपासूनच आहे आई हे? जे दुखणं 10 वर्षापूर्वीचं दुखणं आईंचं आहे। बघा 5 वर्षापासून घराच्या बाहेरच नाही, इकडे आल्यापासून बाहेर दिसायला नाही, बाहेर उन्हात का बरं? चलताच येत नव्हतं, तर मला जाऊच येत नव्हतं, मला चलता येत नाही, पाय दुखते, पुन्हा दवाखान्यात जावं लागतं, पैसे घालावं लागतं, पैसे कमवावं लागतं, आमचं 100-200 ते दवाखान्यात घालावं लागतं, त्याच्यामुळे पुढे जाऊ देत नाही। काठी आहे, 2-3 काठ्या आहेत तरी मला, काठीवर चालायची। डॉक्टर सांगितलं जमिनीवर बसायची नाही, मांडी घालायची नाही, संडासला खुर्ची, आंघोळीला खुर्ची, सरळ खुर्चीवर खाली बसायचंच नाही जमिनीवर। तर अजून जर दवाखाना करत राहिला असता तर फरक पडला असता का तुम्हाला? फरक नाही। मग मी रात्री 12ला उठून 3 गोळ्या घ्यायची, सकाळी 3 गोळ्या घ्यायची, तेव्हा सकाळी जायचं मला काम करायचं, तर काठीवर उठावं लागायचं। तर आता 8-10 दिवस झाले, 13 दिवस आता काठी घेत नाही, काही नाही। आता म्हणजे रिक्षा स्टँडपर्यंत पायी जात, 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर आई पायी जातात रिक्षा घेऊन। रिक्षासाठी तिथं गेल्या माणसांना तिथून खाली मळ्यामध्ये 1.5 किलोमीटर जात, तिथं मी पायी जाते। काय अनुभव आला काय नाही, देवाची कृपा, पाय एकदम आपोआप वरती झालं, नाही तर पायच वरती नव्हतं होत। आणि मालच म्हणायचे आता कुठंच नाही, तू ठीक होत नाही म्हणे। आता तुम्हाला काय वाटतं येत नाही ना तुम्ही? कमराचे पायाचे पट्टे असे एक पिशवी भरलेली पट्ट्याची, आणि असं एवढ्या 2 बाटल्या, एवढ्या 2 बाटल्यामध्ये गोळ्या औषधाच्या बाटल्या आहेत, 2 बाटल्या गोळ्या औषध आहेत। तुम्हाला दाखवायला आम्ही मी गोळी भरलं ना, इतक्या बाटल्या गोळ्या औषधी। आता 10 दिवसापासून काहीच घेत नाही, गोळी नाही, काहीच घेत नाही। 10 दिवसापासून जेवायची नाही, मी झोप नव्हती येत म्हणून अशी नुसती उठून बसायची, पाय लावून द्यायची, मांडी घालायची नाही, काहीच नाही। आता मांडी एकदाची घालती, एवढं पीठ करून बाबाला 2-3 पोळ्या लाटीती, करती। बघा आता कशामुळे आई तुम्ही गोळ्या औषध घेतल्या तरी फरक पडत नव्हता? बाहेर म्हणे आमचा तुम्ही घेऊन जा म्हणे, वहिनीला हे म्हणे, नाही म्हणे आता तिची आशा सुटली म्हणे, आता नाही मी हे करत म्हणे, कुठं नेणार म्हणे, माझ्या डोकं पैसा यायचा काय म्हणे। इथं आल्यापासून मला धीर आलं, थोडं झाल्यापासून रात्री गवळीला अर्धी भाकर खाते, नाही तर भाकर नव्हती खात नाही, जेवण सुद्धा करत नव्हत्या, टेन्शन खूप, घरात पैसा कमी यायचा, जेव्हा पैसा नसतो तेव्हा आपण बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, आणि पैसा असला तरी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत। आता इथे येऊन तुम्हाला किती दिवस झाले आई? आज 13 दिवस झाले। तुम्हाला आता रिझल्ट मिळतोय, तुमचा जो काही त्रास होतो मिळाला मला। काय मुलाच्या पाठीवर मला, मी लवकर कामाला जायची, 10 दिवसाच्या आतच कामाला घ्यायची, 3 लेकरं घरात कोणी कामाला जायची, तेव्हा कमरेत गॅप पडेल होता, तेव्हापासून म्हणून तर थोडं 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 दुखणं वाढत गेलं, तर 10 वर्षामधून पासून मी आता घरात, आणि 5 वर्षापासून तर कुठंच नाही लगे, असं गावात नाही, कुठं नाही, कुठंच नाही, घराच्या बाहेरच पडल्या नाही 5 वर्ष घरात नाही। ते सगळे म्हणायचे पुढे जायची चालते का, मग दुखत, मग परत आम्हाला पैसे दवाखान्याला लागते, दवाखान्यात द्यावं लागतं, तर मग कुठंच जात नव्हते, घरी गोळ्या औषध, तर त्या आगा 1-2 बाटल्या भरल्या तशाच्या। आता ते बाबा म्हणे घ्यायच्या नाही गोळ्या, 2-3 दिवसच झाले ना, बाबा म्हणे काही गोळी घेऊ नको, वाटत फरक पडला तर नाही पडला।
नाही पायांच्या नसा आहे ना पूर्ण हिरव्या पडल्यात आणि ते गुडघ्यात गोळे यायचे ते पण कमी झाले. आता नसा आहे अजून नसा थोड्याशा हिरव्या आहेत. 10 वर्षाचं दुखणं आहे, व्हेरिकोस वेनचा त्रास असेल तर तो कमी व्हायला जरासा वेळ लागेल. बरं, हा जो त्रास आहे तो बरा होईल का इथं आता? बरं होईल आता. किती % बरं झालंय आता इथे? पांडुरंगाचे भक्त आहे माझा नवरा, पांडुरंगाची सेवा करतो आमच्या घरामध्ये. कीर्तन हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचवते बाबा, सगळं करते बाबा. माझा मी सकाळी 500 जप राहतो, उठले का आंघोळ देवपूजा आणि मग तवा चहाला दूध नसलं तरी पोराच्या आपली. बरं बघा आई, आता तुमचा पाय साधा वरती सुद्धा होत नव्हता. नाही आता किती वरती करते. सकाळी हे करते ना तेव्हा दिदीला विचार काल पण किती येते ना. पहिला असं असं इतका सुद्धा वर नव्हतं, गोळीनं रांगायचं. आधी पाय सरकवायचे चालण्यासाठी. आई तुम्ही पण पाहिलंय का यांना? बघा इथं बसलेले सगळे आई बाबा. खाली तर बसत नव्हती, बसली तर अशी फरकत मला रात्री आमचं पत्र्याचं घर आहे, रात्री बाहेर नाही जाता येत. एवढा डबा केलेला झाकला का तिथंच बाथरूमला बसायचं आणि तिथं ते डबा भरला का सकाळी बाहेर नेऊन टाकायचं. बघा किती वाईट कंडिशन असते. 4-5 दिवसापासून माझी उठून मी बाहेर जाते. हा रिझल्ट पाहिजे. आपलं स्वतःचं आपण करणं आणि इतरांना त्रास देणं ही किती वाईट गोष्ट असते की आपण 5 वर्षापासून घराचा डबा होता माझा बाथरूमचा. ते भरला का सकाळी उठलं का काठी घ्यायची, 2 हातात घेऊन जायचं आणि बाहेर टाकायचं. कोणता सांगत नाही तर पोरीनाची खुर्ची दिली ती कापून दिली त्याच्यावर बस. आता काठी कुठे तुमची? आता मी आणत काठी. कुठे गेली काठी? घरीच गायब झाली काठी आईची. माझी परिस्थिती नाजूक आहे म्हणे आई, मी विचारलं तुला गोळ्या औषध देते ते मी कंटाळून गेली. बर, आता हा रिझल्ट मिळालाय तुम्हाला. कोणामुळे रिझल्ट मिळालाय? सरांमुळे तुमच्यामुळे. हा सरांमुळे. बरोबर आहे, कारण सरांनी तरी थेरपी काढली नसते. दीदी सांगते पाय नव्हता उचल हे म्हणे जबरच उभी राहा, मी बसून घ्यायची खुर्चीवर हे म्हणायच्या उभं राहा मावशी. मस्तपैकी एक्सरसाइज पण करायला लागल्या. करते ना. हा पाय पूर्ण उचलून द्या. हा पायला द्या आता एकदम असं मागं घेते. जो पाय 1 इंच सुद्धा वरती उचलत नव्हता तो पाय आता छानशा देवाचे फोटो पांडुरंगाचा ते उठल्याबरोबर त्याच्याकडे पाणी ज्ञानेश्वरी वाचवली का बाबा त्याच्याकडे पाणी धुते, ते पाणी घेते आणि मला पूर्ण आई धन्यवाद द्यायचं झालं तर कोणाला धन्यवाद द्याल तुम्ही? इथल्या फेस्टॉपला तुम्हाला सरांना कोण चालवतं त्यांना सगळ्यांना. मग अशी तुम्ही छान पद्धतीने त्या बेडच्या पाया पडलात. त्या बेडचं नाव काय माहिती का? नवीन जीवन देणारा न्यू लाईफ बेड. काय? नवीन जीवन देणारा न्यू लाईफ बेड. हा न्यू लाईफ बेड बरोबर. तुमचा जो देव आहे तो देव पांडुरंग तर तुमच्यापाशी येऊ शकत नाही तुमचं दुखणं कमी करायला. बरोबर की नाही? आपल्याच जवळ राहतो आपण बोलतो ना. पण कुठल्या तरी माणसाच्या रूपात किंवा कुठल्या तरी वस्तूच्या रूपात येतो की नाही. आता माझ्या बायांनी देवाच्या रूपातच सांगितलं, नाही तर आमचे बाबा म्हणे आता कटावलं म्हणे आता हिला सोडून. आणि आता प्रत्यक्ष देव कोण भेटलाय तुम्हाला? न्यू लाईफ बेड देव भेटलाय की नाही? त्याने तुमचे आजार बरे केले हो की नाही? पण एकदा न्यू लाईफ बेड साठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया. न्यू लाईफ बेड, न्यू लाईफ बेड, आयुष राजा, आयुष राजा, लकी सर, लकी सर, कोणार्क नगर, शीतल मॅम, आई बाबा, आई बाबा, नमस्ते. नंबर 1. नाहीतर असं वाटत नव्हतं हे दुखणं राहतं का नाही, माझं बरं होतं का नाही. आणि फक्त जरासा पोरीचा आणि नवऱ्याचा आधार आहे. सगळं आहे, जुनं आहे, मुलं आहे, नातू आहे, पण काही कोणाचा रुपयाचा आधार नाही, कोणाचा बोलण्याचा तुम्ही बोलता असं बोलण्याचा पण आधार नाही. फक्त मालक आणि मुलगी तेवढे. ती पण मग आता काटायचं एखाद्या बारीनं बोलती वाटू दवाखाना करायला जाते, पैसे नाही. मग मी तुला माझी बी परिस्थिती नाजूक आहे, माझा बी नवरा काम करतो, मुकाट्या मी 400 दिवस आणून तुला गोळ्या औषध देते, ते घेते, तू तेवढ्या पुरतं तेवढं राहतं. तिला दिवसापासून म्हणते तू गोळ्या घेऊ नको, गोळ्या घेऊ. पण मग गोळी घेतल्याशिवाय मला असं उठून सुद्धा बसता येत नव्हतं. आणि आईना हा रिझल्ट एवढा 7 दिवसात कामी आले माहिती का? कारण यांनी प्रॉपर जशी सर सांगतात, मॅडम सांगतात तशी थेरपी घेतात. व्हाईट कॉटनचं बेडशीट हे आईने आणलेलं आहे. आणलंय ना? हे साडीचं पण बोलली बाबांना तर बाबा स्वतः बाहेर खर्च करत नाही, तरी मला 1200 रुपये साडी पण तर आणून दिली त्यांनी. त्यांचा फक्त आधार मला. ते पण
लोकांच्या कामाला जाते ते म्हणजे अरे मग तुला फरक पडला असं तर चल जायचं मग ते रोज मला आणून द्यायचं 7 वाजता मला इथं आणून घालते बाबा सकाळी 5ला उठतो पाणी पितो आंघोळी देवपूजा सगळं झाल्याशिवाय मी घराच्या बाहेर नाही पडत रोजच्या माझा तोच नेहमी घरी आणि दुखत होतं तेव्हा करणं व्हायचं का एवढं सगळं कारण होत नव्हतं म्हणून काय करायची एक खुर्ची असेल याची एक खुर्ची अशी खुर्चीवर बसून करायची पण करायची देव रोजची नेमान करायची माळ जपायची म्हणून देवाने तुम्हाला हा निर्णय बेडकडं पाठवलेला आहे हो की नाही छानसं बस इथं बसलेले आई बाबा किंवा येत नाही येत त्या आई बाबांना काय सांगाल बरेचसे आई बाबा काय करतात दवाखान्याच्या बाहेर ऑपरेशन करून घेतात बाबा त्यांना काय काय करणार मालक मला आंघोळीला पाणी सुद्धा अजून मी बादली भरून नेऊन देते मोरीमध्ये इतकं माझी परिस्थिती झालेली होती मग मला माझ्या मनाला असं वाटतं आपण त्यांचं करायचं का त्यांनी आपलं करायचं पण इथं येत नाही त्या आई बाबांना काय सांगाल तुम्ही यायला पाहिजे रोज यायला पाहिजे कशासाठी आपल्या शरीरासाठी आपलं शरीर मजबूत राहायला पाहिजे आणि आपलं शरीर मजबूत आहे तरच आपला मालक आपला आहे आपलं शरीर जर मजबूत नसेल तर त्याची सेवा आपण कोण करेल मग मालक हेच देव आहे देवापाशी जायची गरजच नाही देव म्हणतो तुम्ही मालकाची सेवा करा कुठं माझ्याकडे येऊ नका काही नका आमचे बाबा दरवारीला जाते दर महिन्याला जाते देव आळंदी पंढरपूर शरीराची पण काळजी घ्यायला देव सांगतो की नाही आपली स्वतःची काळजी घ्या आणि थेरपी सेंटरला आलं पाहिजे की रोज माझ्या मनातलं जे आहे खरं ते सांगते मी जे खाईन ते दुसऱ्याला देते आणि जे मी खाते ते मालकाला दिल्याशिवाय मी खात नाही सगळ्यांना दिल्याशिवाय घरातल्यांना ते बाबांना एकदा भेटायला घेऊन या आम्हाला मग मस्तपैकी चालेल आमचे बाबा तर लय वकिलाच्या वर बोलते माझं तर काहीच नाही बाबा तर वकीलच आहे इथे येत नाहीये त्या व्यक्तींना काय सांगाल तुम्ही इथं आलं पाहिजे की नाही यायला पाहिजे आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आपलं शरीर मजबूत तुम्ही कशासाठी काळजी घ्या आमच्यासाठी घेताना तुम्हाला काय गरज आहे एवढं रोड डोकं लावायची थोडं 2 शब्द कोणी कोणासंग बोलत नाही आपण जर कोणा रस्ता विचारला तर सांगत नाही कोणी आणि तुम्ही कशामुळे जर सांगता एवढं डोकं खाता आमच्याच मुळे ना लोकांमुळे थोडंच करता तुम्ही लवकर बरं व्हावं म्हणून हा याच्यामुळेच करता तुम्ही 7 दिवसामध्ये हा आईंचा रिझल्ट छानसा आहे कारण ते प्रॉपर कॉटनचं बेडशीट कॉटनची साडी आता पण बघा तुम्ही त्यांच्याकडे बेडशीट आहे कॉटनची साडी आहे आणि सुट्टी न घेता कंटिन्यू 8 दिवस त्यांनी थेरपी केली सांगितलं ना दुर्नाकेवर आमच्या मालकाने येऊन पाहिलं लगेच तिथं गेले पैसे काढले लोकांकडून 1000 रुपये लगेच दिले ते आणलं 2-4 दिवस आले मग मी साडीचं म्हणलं तिथं कोणी बाया साडी नवीन नेसून द्यायचं तर बाबांनी लगेच परकर साडी मालक किती काळजी घेतात तुमची मालक भरपूर काळजी घेतात माझी मग एकमेकांसाठी आपण बघा आयुष्यभर सगळ्यांसाठी त्यांची काळजी घ्यावा असं मला वाटतं बरोबर होईल तुम्ही त्यांची काळजी घेण्यासाठी सगळ्यांची त्यांची काळजी घेण्यासाठी सुनांची मी मोठा मुलगा पहिला 10 रुपयाचा सुनाला नांदवायचं नाही म्हणायचा ते पोर आता 12वीले तर तिचं सगळं करायची की तो मारायचा तर मी तिला मुलीला नाही जीव लावायची एवढं जीव लावायची तिला त्यांनी मारलं तर दवाखान्यात नाही तिला रांबी लाव तिला तिचं सगळं केलं मग मी म्हणते मला कोणी नाही बोललं चालतं फक्त मोठा मुलगा नाती सून नातू आणि नवरा मुलगी ते लहान आले नाही बोलले तरी चालतं तर एवढी माझी इच्छा आहे की त्या सुनांनी मुलांनी माझ्याशी चांगलं राहावं होईल ते पण होऊन जाईल तुम्ही पण सगळे छान राहाल सगळं व्यवस्थित होऊन जाईल ओके आजार आहे आजारामुळे आपलं करण्यासाठी आपल्या होत नाही म्हणून त्यांना काय वाटतं विचारून काम होत नाही मग कशाला पाहिजे असं वाटतं त्यांना तेच ना आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर माणूस जड वाटतं त्यामुळं अजूनही कुणाची वेळ गेली नाही शरीराची काळजी घ्या शरीर व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी हे कोणार्क नगर मध्ये आपलं थेरपी सेंटर आहे आणि इथं लोकांचं काम करून आम्ही पत्र्याचं रूम बांधला पत्र्यामध्ये राहतो ते चांगले याच्यात राहतो तरी पण मला वाटतं लेखा त्या जावायच्या सुनाच्या घरी लेकीच्या घरी नको आपली लेख जावाई सून आपली हेच चांगले त्यांनी शिळ गेलं ते खातो आम्ही पण लेकीच्या घरी आम्ही जाऊन 2 दिवस राहत नाही इथं गावातच आहे तरी बी नाही राहत ते जावाय बी म्हणते पण आम्ही म्हणतो नको तुझी जर आई एखादं बरं बोलली का रे तुझी सासू इथं राहते तर आपल्याला काही इज्जत राहील आपली सुनंना जावं लेख कसा असू आणि नातरुंड तर आपले हे राहते घरी गेलं का पहिलं मी नाताला मारते बाबा काही असेल ते आण शी भाजी पोळी काही ते खातो आम्ही बाबा आले का लगेच मी फोन करते ती सून काही का असं नाही बाबा करून आणून देते तर आम्ही ते खातो हे काय म्हणते आम्ही एवढं तुम्हाला चांगलं हे करतो इथं 2 दिवस राहा म्हणतो तरी तुम्ही राहत नाही येत नाही त्याला नाही सुनाकडं एकाकडे नाही राहत आम्ही मुलीकडे जावायकडे नाही हे जरी दारू देतो पण आम्ही आमच्या जवळ ठेवतो त्याला की त्यांनी मग आम्हाला जीव लावले आणि ते सुन आमचं करते ती नात्यातली आमच्या तर तिच्यामुळून आमचा जीव तुमतो मला पोरगी नाही बोलली चालतं
बाबा नाही बोलले चालतं पण तो लेखन सून मला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. देवाला तेच मी मागते. होईल होईल आई. सगळं व्यवस्थित होऊन जाईल. रोज थेरपीला या. तुमचं शरीर व्यवस्थित राहील. शरीर व्यवस्थित असलं की फॅमिली पण व्यवस्थित राहणार आहे. मुलगा 12वीला येत 11वीला तरी आम्ही ते पोर मांडीवर घेतो आणि ते लहान आले इथले तरी ती लहान सून आमच्या मांडीवर घेत नाही. ते 12वीला पोरं गेले 11वीला तरी आम्ही ते मांडीवर घेतो आमच्या. कारण ते आपले आहे ना. लेकीच आपल्याला नाही आलं ते लोकांच आहे. त्याचं किती केलं तर ते कधी म्हणेन त्या ही का थोडीच आपली आजी आहे. अशी माझी इच्छा. मी सगळं चांगलं होईल. सगळं चांगलं. चला सगळे आई बाबा सांगतायत ना तर मस्त होईल सगळं. रडू नका आणि छानशी थेरपी घ्या. शरीर नीट करा. माझ्यावर लय उत्तर आहे आमच्या बाबाचे. शरीर नीट होईलच. तुम्ही इथं रोज आलात तर. आणि जाताना पॅम्पलेट घेऊन जा. मी कुठं नाही. बाबा मला रोज इथं आणून खाली सोडते. 7 वाजता आणून सोडते रोज. नाही मी जर गाई भाकर घेतली तर बाबा भाकर घेऊन गरम करून डब्यात चुरून मला भाकर देते. बाबा तू सगळं मी खाय. जाताना तुम्ही पॅम्पलेट घेऊन जाई. सगळं व्यवस्थित होईल. आता मस्तपैकी आपण तिकडचं तुम्हाला फरक पडला ना तर दुसरे पण येतील. भरपूर फरक पडला मला. आता मी बाकीच्या रोज जात जाईल. तिकडे शेजारी बाजारी किंवा जाताना रिक्षामध्ये कोणी असेल ना तर त्यांना आपलं पॅम्पलेट द्या जेणेकरून तुम्ही कसं बरं झालाय. असे कित्येक आई बाबा आहेत ना